हरिओम. कल्पवृक्ष छायेखाली साधकांचा आत्मसंवाद या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. आपण संवाद साधत आहोत प्राजक्ताताई तायडे यांच्याशी. हरिओम प्राजक्ताताई. इथे तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मगाशी तुम्ही म्हणे कुंडलिनी जागृती झाली, तर कुंडलिनी जागृत झाल्यानंतर ती आपल्या सूक्ष्म शरीरातली सगळी चक्र भेदन करून वर ऊर्ध्वगामी जाते. तर त्या दरम्यान तुम्हाला काही अनुभव आले का? ध्यानामध्येच असा अनुभव आला की उंच म्हणजे डोंगर आहे आणि त्या डोंगरावरून मी खाली पडते. आजूबाजूचा म्हणजे अगदी दगड वाळू वगैरे सगळ्या गोष्टी अशा अंगाला म्हणजे लागतायत असं. आणि खाली बघितल्यावर मला असं वाटलं की आता आपण म्हणजे खूप खोल दरीमध्ये पडतोय. अगदी पेन्सिलीच्या टोकासारखं उंच असं ते जागा ठिकाण आहे असं. आणि तिथून मी खाली पडते आणि मी मोठ्याने म्हणजे आई असा आवाज दिला. आणि आई अगदी विशाल स्वरूपामध्ये, म्हणजे आईंचे चरण एवढे मोठे मोठे होते, त्यावर असे कमल फूल होतं असं ते. आणि माझं डोकं त्यावर पडलं आणि मला एकदम जाग आली. तर त्यावेळेस गुरुमाऊली तेच म्हटले की तुझं कंठचक्र पार झालं आहे. वा. आणि असं झोपलेले होते, म्हणजे झोपेमध्येच पहाटेचीच वेळ असेल त्या सुमारास एकदम स्वामीजी बोलले, स्वामी शिवानंद, की जागो बेल बजके बंद हो गई असं आधी म्हटले ते. आणि नंतर म्हटलं बडी फुंकनी का प्रयोग करो. बर. मी खाडकन उठले आणि मला म्हणजे ते हे होत नव्हतं, सुचत नव्हतं की म्हणजे कोणाचा आवाज आला असं. आणि नंतर मग अगदी टिकली फुटल्यासारखा आवाज झाला आणि आज्ञाचक्राच्या ठिकाणी मोठा जाळ झाला. आणि तो जाळ झाल्याबरोबर मी खाडकन उठले. यांना म्हटलं की आग लागली आहे. तर हे म्हटले मला की उठल्यावरती कुठे आग लागली काय नाही, झोप म्हणून. आणि त्यानंतर मग तो बिंदू म्हणजे अगदी वेगाने यायचा आणि म्हणजे असं दिसायचा, कुठे अंधारात जास्त कंटिन्यू असं दिसायचा. पण त्या वेळेसपासून तो ठिपका दिसायला लागला मग. आणि ती बडी फुकणी याचा काय अर्थ? तेच म्हणजे अग्नीचा तुम्ही म्हणजे तेवढं हे वाढवतो, अधिक प्राणायाम, अधिक कुंभक वगैरे. कुंभक व्हायला पाहिजे. आणि ते 3 बंध हम्म. लागले असं वाटलं त्यावेळेस. बर. आणि अगदी प्राण म्हणजे वरती जाणवले असं. ते त्रिबंध लागले म्हणजे काय एक्झॅक्ट? त्याचा दर्शकांना व्यवस्थित समजून सांगा ना. 3 बंध ज्यावेळेस लागले त्यावेळेस ती शक्ती सुषुम्नेतनं पूर्ण अशी प्रवाहित होऊन वरच्या साईडला सरकत जात होती अशी. म्हणजे ते जाणवलं असं की ती अगदी अशी प्रवाहित होते आहे. आणि प्राणवायू वरतून खाली उतरताना जसं खाली येतो आणि ती शक्ती आणि तो एकत्र आल्यानंतर जसा स्फोट होतो तसा तो स्फोट जाणवला मला त्यावेळेस. म्हणजे त्यावेळेस असं मला उत्तर त्यावेळेस मिळालं असं स्वतःला विचारल्यावर. प्राणशक्ती आणि कुंडलिनी शक्ती यांचं एकत्रीकरण, यांचं मिलन एकत्रीकरण, जेव्हा होतं तेव्हा असे स्फोट होतात. हां. आणि तुमचं कंठचक्र, आईंनी जर सांगितलं की कंठचक्र तुम्ही पार केलं म्हणजे फार मोठं आव्हानच तुम्ही पार केलेलं आहे. तर ह्याला धरूनच मला तुम्हाला हे विचारायचं आहे की साधनेमध्ये काही क्षण हे परीक्षेचे असतात, कसोटीचे असतात. तर अशा काही कसोट्या तुमच्या पाहिल्या गेल्यात का? काही परीक्षा तुमच्या झाल्या का की जिथं आपलं आता लागतोय, कस लागतोय, असं कधी घडलं? हो तेच म्हणजे म्हणजे म्हणतो ना आपण मनाची अवस्था वेगळी असायची आणि शारीरिक कष्ट पण असायचे. म्हणजे एक रुटीन असतं ना आपलं, तसं ते रुटीन असायचं. आणि त्यामध्ये सगळं स्वतःला सांभाळून त्या गोष्टी करायला थोडंसं अवघड जायच्या खूप वेळेला. म्हणजे असं मनाची अवस्था अशी असायची की सगळ्यांना म्हणजे कोणीही दुखावलं गेलं नाही पाहिजे, सगळ्यांचं सगळं व्यवस्थित करताही यायला पाहिजे आपल्याला. फक्त म्हणजे आपण हे नाही ना की फक्त साधना करतोय, ध्यान करतोय, तर
म्हणजे ही थोडीशी अवस्था हे व्हायची माझी, की एक असं हे असायचं की गुरुमाऊलींकडे अशी ओढ असायची की केव्हा मी जातीये, असं पण खूप वेळा व्हायचं म्हणजे असं. आणि एकीकडे अशा अडचणी पण यायच्या की थांबणं पण गरजेचं असायचं, बाकीच्या गोष्टी पण करणं गरजेच्या असायच्या. हे अशा द्विधा मनस्थिती व्हायची त्यावेळेस. आणि साधनेच्या काळामध्ये काही चुका आपल्या हातून कळत नकळत त्या घडल्या असतील हां. आणि त्यावेळेला आईंचा थोडासा आबोला रुसवा असा कधी तुम्ही अनुभव घेतलाय? तसा अनुभव तर नाही आलाय. बर. तसा अनुभव नाही आलाय. फक्त बऱ्याच वेळा म्हणजे काही वेळा असं सुरुवातीला असं होणार की जसं ध्यानाला म्हणजे ज्यावेळेस मला नाही जमायचं त्यावेळेस मग मी स्वतःला म्हणजे की ही चूक आपल्याकडनं परत होता कामा नये म्हणून मग मी त्या दिवशी जेवणार नाही, असं मी स्वतःला शिक्षा करून घ्यायचे की पुन्हा असं होता कामा नये, ते लक्षात राहायला पाहिजे. असं जसं बाकीच्या गोष्टी गरजेच्या आहे तसं हे पण नित्यनियमामध्ये आहेच, म्हणजे ते वेगळं असं नाही आहे. बर. कुंडलिनी जेव्हा जागृत होते तेव्हा ती सगळी शरीर शुद्धी करते, हे करते. त्याबरोबर आहे ना, आपले विकार खूप उफाळून येतात. तर अशा काही विकारांचा तुम्ही कधी सामना केलात का? हो, म्हणजे ज्यावेळेस कुंडलिनी शक्ती जागृत झाली त्यावेळेस म्हणजे उष्णतेचा त्रास खूप होत होता. तर म्हणजे शारीरिक त्रास तर झालाच, त्यावर म्हणजे आईंचं मार्गदर्शनही व्हायचं. त्यानुसार म्हणजे मी बदल केले. आणि बाकीचं तर म्हणजे ज्यावेळेस उर्वशीचा जन्म झाला, अ, लहान मुलगी माझी, हं, हं, हं. त्यावेळेसच म्हणजे त्रास जो झाला होता तर हा पण एक म्हणजे म्हणतो ना आपण की अ, कदाचित त्यावेळेस त्यामुळेच झालं नाही असेल पण मागच्या. राग, मोह असे जे विकार आहेत हां. किंवा अहंकार जे आपले सुप्त अवस्थेत असतात आणि जेव्हा ती कुंडलिनी आपल्या शरीराचा ताबा घेते तेव्हा ते मूळ स्वरूपामध्ये असं काही प्रगटतात. तर असं काही तुम्हाला कधी? तसं नाही झालं, पण म्हणजे बऱ्याच वेळा भाव बदलत होते. म्हणजे की अचानक अगदी खूप असं लालसर म्हणजे दिसणार किंवा भाव म्हणजे असं खूप असा उग्र असायचा, अनुसंधानातच असायचे, त्यामुळे खूपशा गोष्टी अशा व्हायच्या. आणखीन एक याला जोडूनच एक आणखीन विचारायचं की कुंडलिनीचा हा प्रवास सहस्रारापर्यंत पोहोचला का? ह्या तर अनुभवायच्या गोष्टी आहेत, म्हणजे तर सांगणार कसं. हां, म्हणजे तिथे आईंनी तुम्हाला काही मदत केली आहे? काय काय सांगितलं आईंनी तुम्हाला त्या संदर्भात? प्रवास पूर्ण ती झालाय की हां, नाही? हो, प्रवास हो, पूर्ण झाला आहे का हो. तो? तो वा वा, प्रवास पूर्ण सुंदर. झालाय. आणि आईंनी म्हणजे गुरुमौलींनी त्यावेळेस सांगितलं की 5 वर्षानंतर म्हणजे ईश्वर प्राप्ती होणार, बर. असं आईंनी हे सांगितलं किती होतं. साली सांगितलं? 2006. मग ते 5 वर्षानंतर ईश्वर प्राप्ती झाली. हां, म्हणजे ते 2011. हां. तर त्यावेळेस म्हणजे अनुभूती ती एक आली आणि 2011 मध्ये आली ती अनुभूती. बर. सांगू शकाल? अं, त्यावेळेस काय झालं की ध्यानालाच बसलेले होते आणि माझा देह माझ्यापासून वेगळा झालेला मी बघितला. आणि गुरुमाऊली अगदी समोर होत्या, म्हणजे अगदी विशाल स्वरूप होतं त्यांचं. आणि गुरुमाऊलींच्या देहातनं असंख्य किरणं बाहेर पडत होते आणि खाली पूर्ण लाव्हारस असतो ना तसा तो वाहत होता आणि ते किरणं माझ्या अंगावर पडत होते आणि माझा देह पूर्ण विरघळला त्यामध्ये आणि असं शरीर फेकलं गेलं माझं दूर. आणि त्यानंतर हे अनुभवलं की म्हणजे सगळे सूक्ष्म इंद्रिय सुद्धा जळून भस्म झाले. म्हणजे ध्यानयोगाचं जे उद्दिष्ट म्हणजे शरीराची पूर्णपणे आटणी झाली असं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय 6व्या अध्यायात. त्यानंतर मात्र म्हणजे 20-21 दिवस अन्नग्रहण नव्हतं केलं, फक्त नारळ पाणी घेत होते.
वा वा, छान, सुंदर, उत्तम. खूपच छान. तुमची जन्मोजन्मीची साधना इथे फळाला आली असं आपण म्हणू पण शकतो. त्यानंतर अनुभव संपले. बर. आणि आता तुम्ही निर्गुण प्रांतात आहात असं म्हणायचं. असेलच. चैतन्याच्या पातळीवर. माहित नाही. हां. चैतन्याच्या पातळीवरती. म्हणजे सगुण तसं संपत नाही. सगुणाचं जिथे हे होतं तिथे निर्गुण सुरू सुरू होतं. होतं. खरं. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत गुरु शिष्य हे द्वैत कायमच राहतं. हो, आणि ते द्वैतातच राहावं. द्वैतातच राहावं. हां. आता मला पुढे इथे एक प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्रामध्ये तुकाराम बीज हा फार शुभ दिन मानला जातो, शुभ तिथी असते. त्या दिवशी तुम्हाला एक दिव्य अनुभव आला आहे, तो जरा आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याकडून. तपोवनातच होतो आणि गुरुमाऊली म्हटल्या की जाताना कसं जाणार आहेस, तर इकडनं जाता येईल का तुला, तिकडनं जा देहूकडून. मग म्हटलं हो आई. आणि मग गुरुमाऊलींनी सांगितलं की इथे इथे, आणि आज त्यांचा निर्वाण दिन आहे, तर आज ते त्यांच्या भक्तांना प्रत्यक्ष दर्शन देतात. त्या दिवसाला ते ते येतात आणि तिथे एक म्हणजे आई तिथे बसायच्या त्या नदी तटावरती. तर आई म्हटल्या तिथे जाऊन बसशील, तिथे खूप छान वाटतं. आणि त्यावेळेस मी गेले तिथे देहूला. देहूला. आम्ही तिथे बसलो पण, आणि जिथनं त्यांचं निर्वाण हे झालंय तिथे मी होते म्हणजे असं. आणि त्यांचं दर्शन त्यावेळेस मला जे झालं, म्हणजे खूप सुरकुत्या होत्या त्यांच्या देहावरती, पूर्ण अशा म्हणजे घड्या घड्या होतात ना, पूर्ण घड्यांनी असं हे झालेलं होतं. आणि म्हणजे त्यांचं ते चेहरा पूर्ण असा दृष्टीस पडतो असं की तेज डोळ्यांचं. आणि त्यांनी म्हणजे तिथे दर्शन दिलं ते, आणि फक्त ते एवढं म्हटले की ह्या 25 तत्वांच्या पलीकडे मी आहे, तो मी आहे असं बोलले. मला म्हणजे बाकी असं काही भान नव्हतं त्या याचं. आणि गाडीमध्येच मागे बसलेले होते, माझे डोळे मिटले आणि पूर्ण म्हणजे अष्टभाव दाटून आले. आणि मी इतकी घडाघडा रडते की हे काहीतरी वेगळे, म्हणजे हे वेगळे होते असं. आणि नंतर मग त्याचं उकलन झालं की तुकाराम महाराज म्हणजे त्यांनी साक्षात आपल्याला दर्शन दिलेलं आहे. सुंदर. किती छान. आणि तुम्हाला जगद्गुरु तुकोबारायांनी प्रत्यक्ष सांगितलं 25 तत्वांच्या पलीकडे मी, आणि तुकाराम बीजेच्या वेळेला खूपच भाग्यवान आहात तुम्ही. तुम्हाला आणखीन खिरीच्या बाबतीत तुमचं काहीतरी घडलं होतं, तो प्रसंग काय होता? आई म्हणजे गुरुमाऊली त्यावेळेस म्हणजे शक्ती जागृत झालेली होती. म्हणजे प्रत्येक वेळी असे अनुभव गुरुमाऊलींनी दिले त्या वेळेला की मी इथे आहे, तुझ्याजवळ आहे. आणि आईंनी मला म्हणजे खीर करून खाऊ घातली. आणि यांना म्हणजे आई बोलल्या असं की बघ ही मला कामाला लावलं हिने. वा. आईंना तुम्ही कामाला लावलं. वा. म्हणजे आई अगदी म्हणजे म्हणतो ना आपण की लहान बाळाला जसं जपतो आपण, खरं आहे. तसं म्हणजे जपलं, सांभाळलं पूर्ण असं. खूपच छान. आणि म्हणजे ध्यानालाही गुरुमाऊली असं उठवायच्या की हे सत्वाचं खाणं आहे, अजून थोडंसंच राहिलंय, थोडा त्रास होईल, आणि हे शाश्वत आहे, हे कधी न संपणारं आहे. वा. असं म्हणून प्रेमाने अगदी आई उठवायच्या. मला असं एक विचारायचं की आईने तुमची साधनेमध्ये काळजी घेतली, मग साधन करत असताना तुमच्या प्रपंचाची काळजी आईंनी कशी घेतली? गुरुमाऊली तर म्हणजे आमचा प्रपंचही गुरुमाऊलीच सांभाळत आहेत असं मी समजते. कारण कसं आहे, सुरुवातीपासूनच म्हणजे प्रत्येक वेळी जे पण काही अडथळे म्हणजे अडचणी ज्या आल्यात त्यावेळेस म्हणजे त्यांनी तशी प्रचिती दिली. म्हणजे मागणी अशी काहीच नव्हती कधी, पण त्यावेळेस आईंनी
मार्गदर्शन केलं आणि त्या गोष्टी होत गेल्या, म्हणजे सहज झाल्या. नाही, विशेषतः तुमच्या 2 मुली पदरात त्यावेळेला लहान होत्या त्या, त्यांचं शिक्षण, त्यांचं पुढचं हे, याच्यासाठी आईंनी काही तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या का? कारण गुरुमौलींना ही कल्पना होती की म्हणजे व्यावहारिक अडचणी आहेत, बाकीच्या गोष्टी कशा करायच्या आहेत. तर शिक्षणाच्या वेळेस सुद्धा म्हणजे गुरुमौली म्हटल्या की तुझ्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च मी केला तर चालेल ना तुला. वा. मला म्हणजे गुरुमौली ते बोलून मी म्हणजे एकदम हे झाले की त्यांनी म्हटलं म्हणजे झालं सगळं. कधी म्हणजे सोपवलेलंच होतं, तर असं कधी वाटलं नाही मला की मग तो आशीर्वाद अडचणी. कुठल्या स्वरूपात आईंनी तुम्हाला दिला? आईंनी तेच म्हणजे निघायच्या वेळेस आई म्हटलेल्या की 50-50 रुपये दिले होते बर. गुरुमौलींनी. आणि ते 50-50 ठेवले. रुपयांनी काय झालं पुढे? कधीच असं अडचणी म्हणजे आल्याच नाही. म्हणजे जे प्रश्न आहे ते त्यावेळेलाच झाले व्यवस्थित. वा, किती 50 50 रुपयाचे किती नोटा दिल्या होत्या? 2 दिल्या होत्या. 2. आणि त्या एक प्रशांत दादांसाठी आणि एक तुमच्यासाठी, नाही, मुलींना दिल्या. मुलींना दिल्या होत्या. दोघींना. दोन्ही मुलींसाठी दोघी दिल्या होत्या त्या. मुलींसाठी दिल्या. म्हणजे मला असं वाटतं की मी जे ऐकलंय की त्यावेळेला तुमची आर्थिक स्थिती पण फार अत्यंत हलाखीची अशी होती हो. आणि तुम्हाला मिरजेला जाणं त्यावेळेला अवघड होतं. मग तुम्ही काय करायचं त्या? सुरुवातीला म्हणजे कसं त्यावेळेस परिस्थिती तशी बेताचीच होती आणि अंतर खूप लांब होतं. पण जायचं तर आहे हे होतं की काही झालं तरी जायचं. मग बऱ्याच वेळा अंगठी मोडली, बरं. बऱ्याच म्हणजे तसंही गेलोय, म्हणजे असं हे नाही केलं. बरं, म्हणजे जे पण काही देणारे तेच आहे, प्रपंच आपला तेच चालवता आहेत, तर बाकीचा विचार काय करायचा ना. अगदी खरं. मागे पुढे बघितलं नाही. हां, तो विचार नाहीच केला. म्हणजे आपल्या गुरूंना भेटण्यासाठी आपल्या अलंकार, सोन्याचे अलंकार विकणे आणि प्रवास खर्च भागवणे, म्हणजे ही गुरुनिष्ठा जी आहे ती पण तितकीच महत्त्वाची. म्हणून तुम्हाला मी मुद्दाम हा प्रश्न विचारला. मला आता एक वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की कैलासाचा कधी अनुभव घेतला आहे का तुम्ही? हो. गुरुमौली ध्यानामध्येच घेऊन गेल्या होत्या. अ, म्हणजे मी असं बसून आकाशाचं ध्यान करूया म्हणून उघड्या डोळ्याने आकाशाचं ध्यान करायला बसले आणि खूप वेगाने मग सगळ्या गोष्टी अशा येत गेल्या आणि गुरुमौलींनी माझा हात पकडला आणि आई कैलासावर घेऊन गेल्या. म्हणजे आई अगदी सहज पायऱ्या चढतो तशा आई वरती अगदी भरभर चढत होत्या. तिथून आतमध्ये गेल्या. आईंनी पूजा केली. मी ते सगळं बघत होते आणि मग खाली आलो. तर मध्येच म्हणजे असं खूप थंडी वाजत होती आणि जसं खाली आलो तसं खूप गरम वाटायला लागलं. म्हणजे हा अनुभव आला त्यावेळेस. कैलासावर महादेवांचं आणि दर्शन झालं का? स्वामीजींच्या याच्यासाठी गुरुमौली रोज म्हणजे पूजेला तिथे जातात. तर म्हणजे त्यावेळेस सांगितलं मला आईंनी बरं. की अगं आपण कैलासावर गेलो होतो आता. पण महादेवांचं म्हणून तुला दर्शन थंडी झालं का वाजली. तुम्हाला? महादेवांचं दर्शन? नाही, मी म्हणजे अलीकडची एक कपार होती तिथे मी थांबले. बरं. त्याच्या आत गुरुमौली गेल्या बरं. आणि त्याला दरवाजे नव्हते. चारही बाजूंनी फक्त असे खांब होते आणि मी अगदी मुंगीसारखी दिसत होते तिथे. हा अनुभव आई देहात असताना का आईंनी देह ठेवल्यावर? देहात असताना. मग आईंना तुम्ही हो, सांगितलं? हो. आई काय म्हणाल्या? मग गुरुमौली तेच म्हटल्या, अगं आपण कैलासावर गेलो होतो ना हां. आणि म्हणून तुला थंडी वाजते. बर, किती छान. मग तुम्ही विचारायला पाहिजे होतं ना महादेव कुठं होते? महादेव समोरच होते की आई. आणि दुसरं असं की तुम्ही मूळचं तसे जळगावचं, तुम्ही नंतर पनवेलला शिफ्ट झाला. दिंडी आणि जळगाव यांचं एक वेगळं समीकरण आहे. तुम्ही कधी दिंडीत गेलात? काय अनुभव तुमचा? दिंडीला मला सुरुवातीला जायला नाही मिळालं हां. होतं, कारण तेव्हा नवीनच लग्न झालेलं होतं. आई आणि ते गेल्या होत्या. म्हणजे 1 महिन्याची दिंडी होती ती. तर माझी इच्छा होती, पण मग आम्ही नाशिकला आल्यानंतर मी म्हणजे ताईंकडे ज्यावेळेस आलो होतो तर मी तिथून मुक्तिधामला पायी जायचं, आपण अशी दिंडी करू म्हणून मी मनाने ठरवलं.
तर त्यावेळेस मला आई आणि ते सगळे म्हणजे दिंडी परत आली होती आणि जळगाव तपोवनामध्ये पूर्ण दिंडी मला दिसली. आईंनी ध्वज घेतलेला होता बा आणि आई गाभाऱ्यामध्ये आल्या. ते गाभाऱ्यात पूर्ण म्हणजे ते सरोवर झालं गाभाऱ्याचं. हम्म. आणि तिथे खाली गाभाऱ्याच्या खाली म्हणजे सगळे ऋषीमुनी तपाला म्हणजे शांडिल्य ऋषी, कण्व ऋषी आणि आणखी म्हणजे बरेच असे होते ते ध्यानाला तिथे म्हणजे तपाला बसलेले आहेत. मी गुरुमौलींना हे सांगितलं होतं. त्यावेळेस गुरुमौली म्हटल्या हो ते इथे तपाला बसलेले आहेत वा. आणि ती जागा मोकळी ठेवली आहे, तिथे फक्त पाण्याचा प्रवाह आहे असं म्हटले. किती छान. आता तुमचा प्रवास हा जो आहे आपण बघितलं तर काही आध्यात्मिक तशी आत्ता ह्या जन्मात माहिती नाही, तर तो प्रवास पूर्ण झाला आहे अशापर्यंत आहे आणि तुम्ही स्वतः चिकित्सक आहात. तर इतर साधकांना विशेषतः जे नवीन आहेत की तुम्ही स्वतःच्या अनुभवावरून डूज आणि डोंट्स असं काय सांगू शकता की ज्याच्यामुळे की ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, ह्या गोष्टी केल्या पाहिजेत? हे करा किंवा हे करू नका. नाही, गुरुमौलींचा ध्यान मार्ग आहे तर मी सर्वांना हेच म्हणेन की आत्ता ह्या काळामध्ये तरी सगळ्यांना खूप आवश्यकता आहे त्याची. कारण संसारात राहून जो बॅलन्स ठेवता येतो आणि आता जे म्हणजे मानसिक तणाव खूप वाढलेले आहेत तर त्यामध्ये आणि प्रपंच आणि सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित आपण पार पाडू शकतो ते खूपसं म्हणजे आपल्याला अनुभवता येतं की शारीरिक तुमचं म्हणजे स्वास्थ्य पण चांगलं होतं आणि आपण मनाने म्हणजे मनाचे जे आता विकार निर्माण होत आहेत हम्म. त्यासाठी तर ध्यान खूप आवश्यक आहे. प्राजक्ता ताई, तुमच्या ज्या अजून या इतके सगळे अनुभव आले त्याच्यातला एखादा अविस्मरणीय अनुभव एखादा तुम्ही सांगू शकाल का? हो नक्कीच. कारण दुसऱ्या मुलीच्या जन्माच्या वेळेस म्हणजे 6वा महिना होता. त्यावेळेस म्हणजे कळालं की मला हेपॅटायटिस बी झालेला आहे आणि आम्ही म्हणजे घरी आलो. त्यानंतर डॉक्टर वगैरे बाकीचे म्हणजे कुठलेही केस घेत नव्हते आणि डॉक्टरांनी म्हणजे सांगितलं की ह्या जगल्या तर 3 दिवसही जगतील, 3 महिनेही जगतील, म्हणजे त्यांची जशी विल पॉवर असेल तशी. तर त्यांनी कोणी म्हणजे केस आम्ही आता घेऊ शकत नाही, तर तुम्ही दुसरीकडे बघा असं त्यावेळेस त्यांनी सांगितलं. मग आम्ही घरी आलो. मग घरी सगळ्यांना कळवलं आणि म्हणजे ती त्यावेळेसची स्थिती अगदी वेगळी होती. मग ते वातावरण थोडंसं बदलावं म्हणून यांना म्हटलं की आपण बाहेर जाऊया, गणपतीला जाऊन येऊ. मग तिथे जायला निघालो आम्ही. तर रस्त्यामध्येच मला म्हणजे असं हृदयात एखादी जसं झाड उपटून काढल्यावर जसं वेदना होतात ना, तसं वेदना झाल्या आणि मी बेशुद्ध पडले. तर पूर्ण म्हणजे मला त्यावेळेस असं जाणीव झाली की आपल्याला जगायचं आहे. आणि ज्यावेळेस मी बेशुद्ध पडले तेव्हा आईंचं नाव आणि म्हणजे आतून जप सुरू झाला. पूर्ण लख्ख प्रकाश पडला अंगावरती. थोड्या वेळाने मग हे बघून लगेच सगळे आले धावत की मग खुर्ची दिली मला बसायला, साखर वगैरे दिली. यांना वाटलं की BP वगैरे लो झालं असेल, ते नॉर्मल होतं. मग आम्ही गेलो नाही, मग घरी आलो. मग त्यानंतर गुरुमौलींना हे सांगितल्यानंतर गुरुमौली म्हटल्या की हा परमेश्वराचा प्रकाश होता जो तुला सहन नाही झाला. असं म्हणजे ती प्रचिती त्यावेळेस आली होती. आणि म्हणजे माझं लिव्हर 90% वर डॅमेज झालेलं होतं. बापरे. आणि त्यावेळेस म्हणजे आईंकडून म्हणजे बहुतेक अंजू मावशींनी मुग्धावहिनींना सांगितलं आणि मुग्धावहिनींनी गुरुमौलींना अंजू सांगितलं. मावशी म्हणजे अंजू लोखंडे. हां. तर
त्यांना सांगितल्यानंतर मग गुरुमौलींशी बोलणं करून दिलं. मग गुरुमौली मला म्हटल्या की 3 दिवस घराच्या बाहेर नाही जायचं, कुठलंही ऑपरेशन नाही करायचं आणि जप करून म्हणजे घरामध्येच ते पाणी प्यायला सांगितलं. मी ते पिलं आणि मग गुरुमौली म्हटल्या की त्यानंतर तू रिपोर्ट कर, तुझे रिपोर्ट सगळे नॉर्मल असतील. मग आम्ही 8 दिवसांनी रिपोर्ट केले परत आणि परत त्या डॉक्टरांकडे गेलो. तर ते म्हणजे ते रिपोर्ट बघून ते आश्चर्यचकित झाले आणि मिरॅकल गर्ल आहे असं म्हणून त्यांनी मला जवळ घेतले आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि ते म्हटले की आमच्यापेक्षा पण मोठा डॉक्टर वरती आहे. वा, वा, केवढा मोठा चमत्कार हा म्हणायला चमत्कारच पाहिजे आहे. खरं तर. आणि ते झाल्यानंतर म्हणजे ऑपरेशन माझं जसं मला घेतलं आतमध्ये, तर ते ऑपरेशन होईपर्यंत गुरुमौली माझ्या उश्याशी बसलेल्या मला दिसल्या. तसं ऑपरेशन झालं मग नाही दिसले आई मला तिथे. आणि ही तुमची डिलिव्हरी म्हणजे ही झाली नंतर. मग आम्ही त्यानंतर 3 महिन्यानंतर मिरजेला गेलो. मग गुरुमौलींना मी हे सांगितलं. गुरुमौली म्हटल्या की मी हे 3 महिने अगोदरपासून सुचवत होती, म्हणजे डिसेंबरचं नाताळचा तो पिरियड होता त्यावेळेस. तर मी सतत तुझ्याबरोबर होती, म्हणजे ती एक मुलगी आणि तो नाग जो सतत माझ्याबरोबर असायचा. मग गुरुमौली म्हटल्या की तो तुझा काळ होता आणि ती मुलगी मी होती आणि गुरु आणि शिष्यामध्ये एक लक्ष्मण रेषा असते, ती मी तुझ्यासाठी ओलांडली वा, आणि निसर्गाच्या आड आम्ही येत नाही, पण मी आले. आणि गुरुमौलींनी मला त्यांचे 10 वर्ष दिले असं मला गुरुमौली त्यावेळेस म्हणाल्या. क्या बात. सुंदर, क्या बात आहे. फारच म्हणजे अद्भुत. अद्भुत अद्भुत. आणि गुरुकृपा काय असावी याचं एक हे आहे. त्याच्यानंतर तुमची ती मुलगी जन्माला आली उर्वशी. हां, तर ती आता बाय बर्थच आईंची एवढी कृपा आहे तिच्यावरती. तिचं आणि आईंचं रिलेशन कसं होतं? ती म्हणजे तिला ज्यावेळेस तिकडे घेऊन गेलो आम्ही तपोवनामध्ये, की आता 1.5 वर्षाची असेल ती, साधारण 1.5 वर्षाची, 1 वर्षाचीच असेल बहुतेक. तर त्यावेळेस गेल्यानंतर तिथे थंडीचेच दिवस होते. तिने तिथे डोकं टेकवलं, ती तशीच राहिली. बराच वेळ तिथे तशीच होती आणि नंतर निघायच्या वेळेस मग गुरुमौली म्हटल्या की मी हिचं नाव ठेवलं तर चालेल का तुला? म्हटलं हो आई, का नाही, चालेल चालेल म्हटलं, तुम्ही काहीही ठेवा, गंगी ठेवलं तरी चालेल. मग गुरुमौलींनी माहीत नाही बऱ्याच वेळानंतर मग बोलावलं आणि सगळं हे केलं आणि मग म्हटल्या की हा तिचा म्हणजे सतीचा अंश आहे. हा बर. सतीचा जो जन्म आहे तो आहे आणि त्याचा अर्थ माहिती आहे का तुला, असं ते सांगितलं सगळं, म्हणजे शक्तिपीठांचं सांगितलं. तर त्यातला एक अंश आहे. बरं, म्हणजे उर्वशी आपण जनरली अप्सरा, एक अप्सरांपैकी एक, पण उर्वशी म्हणजे सतीचा अंश आहे, सती आहे ते असं यांनी सांगितलं. पार्वतीचा पार्वतीचाच एक, अंश. हां, मग ती थोडीशी मोठी झाली असेल, मग आईंकडे जात असेल, त्यावेळेचे काय अनुभव? ती म्हणजे लहानपणापासूनच असं जसं भगवे वस्त्र घातलेले कोणी दिसले की ती अशी थोडी पळायची आणि गुरुमौलींकडे जायची ती, पण तिला प्रसाद म्हणून पेढा हवा असायचा आणि तो घेऊन फक्त ती लगेच पळायची, म्हणजे असं बघायची पण नाही. माहीत नाही, लहान असताना रडायची, पण नंतर असं गुरुमौली म्हणायचे की सगळे मला भेटायला म्हणजे हे करतात आणि तू मला तरसवते असं भेटायला, खूपच असं छान. म्हणून. आणि आता उर्वशी काय करते? ती आता इंजिनिअरिंगला आहे, 4थ्या वर्षाला. खूपच छान. आता आई देहात असताना तुम्हाला एक सहवास चांगला मिळाला, आईंची पत्रोत्तरे झाली. आईंनी जेव्हा देह ठेवला त्यावेळेला तुम्ही कुठे होता? पनवेलला होता. त्यावेळेला काही तुम्हाला अनुभव आला? अनुभव म्हणजे 2-3 दिवस अगोदरपासनं ध्यानाला बसल्यावरती आईंचं शिर नाहीसं व्हायचं, म्हणजे
बाजूला होऊन जायचं. बरं. आणि मी अगदी उठून जायचे की हे असं का दिसतंय आपल्याला, असं का होतंय. आणि आईंनी देह ठेवला म्हणजे त्या दिवशी म्हणजे सतत अनुसंधानात होते असं. तर गुरुमाऊली आधी म्हटल्या होत्या म्हणजे की माझ्याकडे 7च दिवस आहेत आता, म्हणजे आमचं वेळ आसन ठरलेलं आहे असं त्यावेळेस म्हटल्या. बरं. आणि ते त्यावेळेस जाणवत होतं असं. पण त्यानंतर मग म्हणजे असं जाणवलं की प्रकाशाचा गोळा येऊन हृदयात हे झाला. बरं. आणि त्या क्षणाला असं वाटलं की आईंनी आता देह ठेवला. आईंनी देह ठेवला असं तुम्हाला समजलं त्यावेळेला तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? देह ठेवल्यानंतर तर म्हणजे तिथे उत्सवाच्या ठिकाणी जसं आपण जमतो तसं तपोनातच आलेलो होतो. नाही, जेव्हा तुम्हाला त्यावेळेस समजलं ते ध्यानामध्ये की तो गोळा, प्रकाशाचा गोळा हृदयामध्ये हे झालेला आहे, त्यावेळेला तुम्हाला इन्स्टंट रिॲक्शन काय आली? काही नाही, मी असं शांत झाले होते. आणि नंतरही तुम्हाला जाणीव काही झाली होती. दर्शनं, 3 बटूक वगैरे अशी काहीतरी झाली होती? त्यावेळेस म्हणजे ती परीक्षा म्हणजे ते 3 बटू कसे आले हं. आणि त्यांनी मला विचारलं की अपने गुरु के लिए क्या कर सकते हो. हं. तर मी म्हटलं कुछ भी कर सकती हूँ, अपना देह भी त्याग सकती हूँ. तर ते म्हटले की वो तो अनमोल है, जीवन तो अनमोल है, तो तुम कुत्ते का गोश्त खा सकती हो क्या बरं. अपने गुरु के लिए, असं म्हणून त्यांनी ते शिजवलं हं. आणि पुढे मांडलं. आणि मग मला एकदम ते हे झालं की आपण घेतलं ते असं. म्हटलं ही पण परीक्षा आपली घेतली. हं. हे ध्यानात झालं तुमचं हां. आणि तुम्ही ते त्यावेळेला खाल्लं आणि ही परीक्षा पण तुम्ही उत्तीर्ण झालात. हां. खूपच छान. म्हणजे ते 3 बटूक म्हणजे खरं तर दत्तात्रय आणि ते मलंग अवताराचं जे आहे त्याची एक कथा आहे, त्या पद्धतीचीच वाटते. आईने देह ठेवला त्याच्यानंतर आता तुम्ही आईंना मिस करता का? आई सतत म्हणजे बरोबर असतात असं वाटतं, म्हणजे वेगळं असं नाही वाटत. म्हणजे गुरुआई म्हटल्या होत्या की मी आता सदैव तुझ्या बरोबर असेल, तुझ्याजवळ असेल असं म्हटल्या. तर मला वेगळं असं कधी वाटलं नाही. आईंच्या एकंदरीत सहवासातला तुमच्या आठवणीतला सगळ्यात सुंदर क्षण कुठला? हाच की म्हणजे गुरुमाऊलींनी मला असं जवळ घेतलं म्हणजे त्या यामध्ये आणि म्हटलं की आता मी सदैव तुझ्या बरोबर असेल. आईंची कुठली शिकवण तुम्हाला अधिक भावते? कुठलं वाक्य तुमच्या मनावरती कोरलं गेलेलं आहे? गुरुनिष्ठा, गुरुमाऊलींनी जे पूर्ण समर्पण केलेलं होतं. प्राजक्ताताई, आज तुम्ही इथे आलात, आमच्याशी हा संवाद साधला, तुमच्याकडून आम्हाला बरेच नवीन अनुभव मिळाले. धन्यवाद म्हणत नाही. हरिओम. 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 सद्गुरू माऊलीच्या चरणी अर्पण. साधकांना हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. हरिओम. हरिओम.